आलोय आणि हीच ती स्पर्धा ज्या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर बाबांचं सहकार्य नेहमी राहतं। अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जावली तालुका आणि याच जावली तालुक्याचे सुपुत्र अर्थातच जावली तालुक्यामधून ज्या व्यक्तींना समृद्ध करण्यासाठी मिनी महाबळेश्वरच्या स्वरूपामध्ये पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र धडपडणारं व्यक्तिमत्व या जावली तालुक्याला दुधाची पंढरी येणाऱ्या काळामध्ये ओळख मिळावी यासाठी प्रयत्न करणारं हे व्यक्तिमत्व नवी मुंबईमधील तरुणांना भेटलेली एक वेगळी ताकद आणि ज्या व्यक्तीच्या माध्यमातून थोड्या दिवसामध्ये नवी मुंबईमधील सर्वात मोठी मानाची दहीहंडी उत्सव साजरा केला जाईल। प्रत्येकाला त्यानं जीव लावला, प्रत्येकासाठी धावून तो गेला, प्रत्येक जण बोलला हा माणूस आपला सन्माननीय आदरणीय अंकुश बाबा कदम साहेब यांचं आपण मनापासून अधिक स्वागत करूयात। वेलकम, सुस्वागतम आणि सुस्वागतम। या संपूर्ण महाबळेश्वरला खऱ्या अर्थानं मिनी महाबळेश्वर स्वरूपामध्ये एक स्वप्न बाबांनी पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र धडपडणारं व्यक्तिमत्व जावली तालुक्याला दुधाची पंढरी येणाऱ्या दिवसामध्ये ओळख भेटावी म्हणून सदैव या व्यक्तीनं मेहनत केली, प्रत्येकासाठी धावून तो गेला, प्रत्येक जण बोलला माणूस आपला। आदरणीय अंकुश बाबा कदम साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो आणि त्याचबरोबर मैत्री दुनियामधला आमचा स्वामी समर्थ एंटरप्राइजेसचे विशाल भाऊ यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो। आमचे सचिन दादा करंजेकर साहेब देखील आज उपस्थित आहेत, त्यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो। कोणत्याही वेळेचा विलंब न करता ज्या सोहळ्याची आतुरतेने आपण वाट पाहतो त्या सोहळ्याला थोड्याच वेळामध्ये सुरुवात करूयात। शुभमुहूर्त कोणताच नसतो आणि या शुभमुहूर्तापासून आपण करूया सुरुवात। मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग सन्माननीय आदरणीय अंकुश बाबा कदम साहेब पुरस्कृती स्पर्धा तुम्ही पाहता आणि त्या स्पर्धेला आता मात्र केली जाईल सुरुवात। आज व्यासपीठावरती आमचे श्री डिजिटलचे मैत्री ग्रुप जावलीचे उपाध्यक्ष रविदादा दळवी साहेब आहेत, त्याचबरोबर शिव आरोग्य सेना घाटकोपर विभागचे संघटक जावली युवा सेना तालुका प्रमुख विलासदादा भनगे साहेब आहेत आणि त्याचबरोबर आमचे महेंद्रजी जुंधरे साहेब आणि महेंद्रजी शेलार साहेब या सगळ्यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो। आमचे गणेशजी निंबाळकर साहेब वेलकम, आपलंही मनापासून अधिक स्वागत। त्याचबरोबर आमचे सन्माननीय आदरणीय महाराजा मार्बलचे सर्व अर्थातच वैभव शेठ पवार यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो। आमचे स्वराज्य पक्ष युवा सेनेचे सगळे आमचे कार्यकर्ते विनायक दादा आणि त्यांच्यासोबत असलेली टीम त्यांचं मी सगळ्यांचं मनापासून अधिक स्वागत करतो। विनायक दादा विनंती करेल आपल्या संपूर्ण युवा सेनेच्या टीम सोबत आपण सर्वांनी यायचं आहे। सर्व संघ मालकांना विनंती करेल आपणही व्यासपीठावरती या। सर्व संघ मालक प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ज्या देवामुळे देवळामध्ये देव आहेत ते अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून या सोहळ्याची सुरुवात आपण करणार आहोत। व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय आदरणीय अंकुशजी बाबा कदम साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पूजन केलं जाईल। 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। ही स्त्री म्हणजे देवळाची देवता मानली जाते। त्या स्त्रीच्या पदराला हातणारा रांजाचा चौकात चौरंगा करणारा 450 वर्षांचा पारतंत्र्याचा दिवस बाजूला सारून 32 मन सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणारा एकमेव मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज की पाहुणी शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला। माझ्या स्वराज्याच्या मातीसाठी शंभू अमर झाला। छत्रपती संभाजी महाराज की हर 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 जय श्रीराम। या सोहळ्याला सुरुवात केली जाईल। खेळपट्टीच्या दिशेने आपण लगेच रवाना होऊयात। या खेळपट्टीचं पूजन करूयात। ज्या खेळपट्टीवरती 3 दिवस ही स्पर्धा खेळली जाणार आहे
ही स्पर्धा फक्त स्पर्धा नाहीये, खेळाडूंना मैत्रीला एकत्र आणणारा एक खेळ आहे. या मैत्रीच्या खेळामध्ये ही स्पर्धा खऱ्या अर्थाने एक निमित्त आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सगळे खेळाडू आम्ही एकत्र येतो. मैत्री दिवस येत्या 3 ऑगस्टला जरूर आहे आणि याच मैत्री दिनाच्या निमित्तानं या स्पर्धेचा फायनलचा दिवस देखील याच मैदानामध्ये खेळवला जाणार. आज प्रत्येक जण आपला काम, धंदा, व्यवसाय, प्रपंच या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या पहिल्या दिवसापासून फायनल त्या दिवसापर्यंत मैत्री ग्रुप जावली सोबत जोडला जाणार. आणि होय, ही ती संघटना आहे, हा तो ग्रुप आहे जो क्रिकेट देखील खेळतो आणि क्रिकेटच्या माध्यमातून समाजसेवा देखील करतो. समाजसेवेच्या माध्यमातून तरुणांना एकत्र करणारा हा एक संघटनेचा ग्रुप म्हणजे मैत्री ग्रुप जावली. आणि याच मैत्री ग्रुप जावलीची आज आपण पहिली तर अगदी स्पर्धा जी पहिल्या दिवसामध्ये सन्माननीय आदरणीय अंकुश बाबा कदम साहेब पुरस्कृत मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग 2025. आज आमचे संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित आहेत. आज संपूर्ण मैदान तुम्ही पाहताय, स्क्रीनवरती तुम्ही पाहताय, संपूर्ण मैदानामध्ये आज ज्या पद्धतीने खेळाडू मैत्री ग्रुप जावलीचं स्वतःच्या संघाचं टी शर्ट परिधान करून आज दाखल झालेत. गेला 1 महिना या स्पर्धेची चर्चा होती, कारण की या मैदानामधून बरीचशी स्वप्न आम्ही पाहिल्यात आणि बरीचशी स्वप्न पूर्ण करण्यासाठी या मैदानामधून आम्ही धडपड करत असतो. आणि हेच ते मैदान आहे जिथून आपण पाहिलं तर मैत्री ग्रुप जावलीची खऱ्या अर्थानं सुरुवात जरूर झाली. आज आपण पाहिलं तर मान्यवरांच्या शुभास्यात आपण खेळपट्टीचं पूजन संपन्न करत आहोत. ज्या खेळपट्टीवरती आता 3 दिवस आपण खेळणार आहोत त्या खेळपट्टीचं पूजन आता मान्यवरांच्या शुभास्ये संपन्न होत आहे. ज्या खेळपट्टीवरती विजयाचे झेंडे तुम्ही रवणार आहात त्या खेळपट्टीचं पूजन आता मान्यवरांच्या शुभास्ये संपन्न होईल. ज्या खेळपट्टीवरती श्वासाची चाल आणि घामाची ढाल खेळाडू करणार आहेत त्या खेळपट्टीचं पूजन आता संपन्न होत आहे. ज्या खेळपट्टीवरती हरण्यावरती मात आणि जिंकण्यासाठी संघर्ष खेळाडू करणार आहेत त्या खेळपट्टीचं पूजन मान्यवरांच्या शुभास्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय श्री अंकुश बाबा कदम पुरस्कृत मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 चा हा रणसंग्राम आणि या रणसंग्रामाचा हा भव्य दिव्य उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. खेळपट्टीचा आणि एस्ट्यांचं या ठिकाणी ऑक्शन केलं जाईल. खेळपट्टीला नारळ वाढवला जाईल, पुष्पहार अर्पण केला जाईल, गणपती बाप्पाच्या नावाचा जयघोष केला जाईल आणि या मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीगला खऱ्या अर्थानं होईल सुरुवात. आमचे संदीप दादा देशमुख साहेब देखील आज आपण पाहिलं तर उपस्थित जरूर आहेत. या खेळपट्टीचं पूजन केलं जातं. बरंच काय शिकवते ही खेळपट्टी. खऱ्या अर्थानं जिंकल्यावरती कशा पद्धतीने भरारी घ्यायचं, जिंकल्यावरती कशा पद्धतीने खऱ्या अर्थानं या खेळपट्टीवरती पराभूत होत असताना कशा पद्धतीने उभं राहायचं ही खेळपट्टी शिकवते. माणसाला एकत्र केलं या खेळपट्टीनं. खऱ्या अर्थानं आयुष्याच्या खेळपटलावरती कशा पद्धतीने जगावं हे या खेळपट्टीनं शिकवलं. टॉस जिंकल्यावरती काय निर्णय घ्यायचा याच खेळपट्टीनं शिकवलं आणि या खेळपट्टीचं यष्टांचं पूजन केलं जात आहे. शुभमुहूर्त कोणताच नसतो भावांनो. जिथून आपण सुरुवात करतो ना तो खरा शुभमुहूर्त बरोबर 11:07 आणि या शुभमुहूर्तावरती या खेळपट्टीचं या यष्टांचं पूजन केलं जात आहे. क्रिकेटच्या पटलावरती कशा पद्धतीने सांभाळून उभं राहायचं हे यष्ट आपल्या शिकवतात. म्हणून तर आम्ही नेहमी बोलतो, नेहमी आदर करा त्या खेळपट्टीचा, आदर करा त्या यष्टांचा, आदर करा त्या बॅटचा, आदर करा नेहमी त्या क्रिकेटचा जिनं आपल्याला कसं जगायचं हे शिकवलं. आणि सन्माननीय आदरणीय अंकुश बाबा कदम साहेब यांच्या शुभस्य आपण पाहिलं तर पहिला नारळ या खेळपट्टीवरती वाढवला जाईल. गणपती बाप्पा मोरया. खेळपट्टीचं पूजन संपन्न होत आहे आणि यानंतर आता या खेळपट्टीला नारळ वाढवला जाईल. मैत्री ग्रुप जावलीचे उपाध्यक्ष रवी दादा दळवी यांच्या शुभहस्ते. त्यानंतर आता यानंतर या खेळपट्टीला आपण सन्माननीय सचिनजी करंजीकर साहेब यांच्या शुभहस्ते या खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर शिव आरोग्य सेना घाटकोपर विभागचे संघटक जावली तालुका युवा सेना तालुका प्रमुख विलासदादा बनगे साहेब यांच्या शुभहस्ते या खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे. संदीप दादा देशमुख साहेब असतील यांच्याही शुभहस्ते या खेळपट्टीचं शुभ पूजन केलं जात आहे. हे संपूर्ण आमचे मान्यवर, हे संपूर्ण VIP मान्यवर या सर्वांच्या शुभहस्ते या खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे. दोन्ही कॅप्टन्स मी विनंती करेल
दोन्ही कॅप्टन्स तयार आहेत या पहिल्या मॅचला घेऊन. एका बाजूला आपण पाहिलं तर भैरवनाथ वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला भैरवनाथ फायटर्स, राजूदादा धनावडे, त्याचबरोबर आपण पाहिलं तर रविदादा देशमुख, संदीपदादा देशमुख, हे दोन्ही संघ मालक या एकमेकांसमोर पहिल्याच मॅच मध्ये. टॉस महत्वाचा मानला जाईल कारण की आज थोडासा पावसानं आराम केलाय, खेळपट्टी पूर्णपणे सुकलेली आहे, चेंडू थोडासा थांबून जरूर येतोय आणि एक छान फोटो टिपला जातोय. सन्मान्य आदरणीय अंकुश बाबा कदम साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर या स्पर्धेचा पहिला टॉस केला गेला. संपूर्ण थेट प्रक्षेपण तुम्ही PTC लाईव्ह वरती पाहताय. प्रत्येकाला एकत्र केलं, प्रत्येकाच्या पाठीवरती हात ठेवला सन्मान्य आदरणीय अंकुश बाबा कदम साहेब यांनी. खरं अर्थानं आपण पाहिलं तर स्वराज्य पक्षामधून समाजसेवा करत असताना स्वराज्य पक्षाचं नवी मुंबईचं उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावरती खांद्यावरती असताना या मराठ्यांचा, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यातील मराठ्यांचा आवाज, कणखर आवाज म्हणून त्यांना खऱ्या अर्थानं ओळखलं गेलं. आणि तदनंतर आपण पाहिलं तर समाजसेवेचा वारसा चालू असताना येणाऱ्या दिवसामध्ये नवी मुंबईमधील सर्वात मोठी आणि सर्वात मानाची दहीहंडी उत्सव त्यांच्या माध्यमातून घरोंदा घनसोली ASP स्कूलच्या पुढे असलेल्या मैदानावरती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी घरोंदा या मैदानामध्ये सर्वात मोठी नवी मुंबईमध्ये दहीहंडी आपल्याला बघायला भेटेल 16 ऑगस्टला. त्यानंतर तसंच येणाऱ्या पुढच्या 16 ऑगस्ट नंतरच्या लगेचच्या दुसऱ्या दिवसामध्ये जावली तालुक्यामध्ये देखील दहीहंडी उत्सव हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो, तो अंकुश बाबा कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली. मैत्री ग्रुप जावलीला एक चांगला सपोर्ट बाबांचा नेहमी राहिलाय आणि आपल्या आयुष्यामध्ये बाबाही क्रिकेट खेळलेत. आपल्या टप्प्यामध्ये आला की कशा पद्धतीने षटकार मारायचा हे बाबांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि टप्पा जरी आपला नसला तरी टप्प्यापर्यंत पोहोचण्यामध्ये बाबा माहीर आहेत आणि बाबांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप काही क्रिकेट खेळले आणि आज पुन्हा ते आनंद घेत आहेत क्रिकेटचा. क्रिकेट हे असं प्रेम आहे जो कधीच कोणी विसरू शकत नाही. मैत्री ग्रुप जावली आयोजित आणि सन्माननीय आदरणीय अंकुश बाबा कदम साहेब पुरस्कृत ही रबर बॉल प्रीमियर लीग. सचिन भाऊ करंजेकर यांना तुम्ही पाहताय, ते गोलंदाजीचा आनंद जरूर घेत आहेत. स्क्रीनमध्ये PTC लाईव्ह वरती तुम्ही जे पाहताय सन्माननीय अंकुश बाबा कदम साहेब सध्या फलंदाजीचा आनंद या मैदानामध्ये घेत असताना आज संपूर्ण त्यांच्यासोबत आपण पाहिलं तर आमचे विशाल भाऊ देखील आज उपस्थित आहेत. सचिनजी करंजेकर साहेब, युवा सेनेला आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं ताकद देणारा आमचा विनायक दादा देखील आज उपस्थित आहेत. विनायक भाऊच्या माध्यमातून स्वराज्य पक्षाचं युवा सेनेचं चांगल्या पद्धतीने कार्य केलं जातं. आमचा सुयश आहे, हे सगळे मित्रपरिवार आज उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व खेळाडूंना विनंती करेल, आपण एक फोटो घेणार आहोत व्यासपीठाच्या समोर. आपण सर्वांनी या सर्व खेळाडूंना मैत्री ग्रुपच्या आज खऱ्या अर्थानं ओळख, आठवण म्हणून एक छान फोटो आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये घेणार आहोत. आज बरोबर 11:07 या खेळपट्टीवरती पहिला नारळ वाढवला गेला. शुभमुहूर्त या खेळपट्टीवरती आणि आजच्या दिवसापासून या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं मैत्री ग्रुप जावली हा सोहळा खेळवला जाईल. सोहळा मैत्रीचा, आनंद मैत्रीचा. मैत्री ग्रुप जावलीच्या माध्यमातून येणारी स्पर्धा फक्त ही स्पर्धा नाहीये, हा असा खेळ आहे जो मित्रांना एकत्र आणतो, खेळाडूंना एकत्र आणतो, गावांना एकत्र आणतो, तालुक्यामधील खेळ जिवंत ठेवतो. म्हणून मैत्री ग्रुप जावली आणि जावलीच्या माध्यमातून आणि सन्माननीय आदरणीय अंकुश बाबा कदम साहेब यांच्या माध्यमातून येणारी ही स्पर्धा ही काळासाठी खूप महत्वाची आहे. सर्व खेळाडूंना विनंती करेल, आपण व्यासपीठाच्या अगदी समोर जरूर यावं. चला मी विनंती करेल, मॅचला आपण सुरुवात करूयात. मैत्री ग्रुप मधील सर्व मेंबर्सला मी विनंती करेल, आपण या व्यासपीठाच्या समोर सगळे जे मेंबर्स आहेत मैत्री ग्रुप जावलीचे सर्वांना. संदीपदादा देशमुख साहेब विनंती करेल, आपणही व्यासपीठावरती या प्लीज.
डी ग्रुप आमचे मोन्या भाऊ सगळ्यांचं मनापासून सगळ्या ग्रुपचं मनापासून अधिक स्वागत. विशाल भाऊ मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती जरूर या. डी ग्रुप ढीकभर या सगळ्यांचं मनापासून अधिक स्वागत आहे. श्री डेव्हलपर्स से सर्वे सर्वा संकेतदादा गोळे, संकेतदादा वेलकम, सुस्वागतम, आपलंही मनापासून अधिक स्वागत. त्याचबरोबर आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो स्वराज्य पक्ष युवा जिल्हाध्यक्ष नवी मुंबई सन्माननीय आदरणीय मयूरजी धुमाळ साहेब. मयूरदादा वेलकम. या मैत्री ग्रुपमधील सर्व मेंबर्स आहेत, सगळ्यांना विनंती करेल. मयूरदादा धुमाळ, मयूरदादा विनंती करेल आपण प्लीज व्यासपीठावरती या. स्वराज्य पक्ष युवा जिल्हाध्यक्ष मयूरदादा धुमाळ यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. विशाल भाऊ एक छान फोटो आम्ही टिपतो आणि यू आर लुकिंग सो स्वीट, सो तुम्ही पण फोटोमध्ये या. मैत्री ग्रुप जावली हा फक्त ग्रुप नाही आहे, हा समाजसेवेच्या माध्यमातून तमाम तरुणांना एकत्र करणारी अशी संघटना आहे जी खऱ्या अर्थाने एक ताकद बनली आहे. क्रिकेट खेळत असताना क्रिकेटच्या माध्यमातून समाजसेवा या ग्रुपनं केली. समाजसेवा करत असताना खेळाडूंना एकत्र केलं आणि आपल्या माध्यमातून प्रत्येक जणांना मैत्री ग्रुपमधील प्रत्येक खेळाडूनं आपण पाहिलं तर प्रत्येक महिन्याला एक छोटासा फंड उभा केला. त्या माध्यमातून होणारा संपूर्ण पैसा हा आपल्या तालुक्यातील प्रत्येक गोरगरिबांपर्यंत पोचावा, या सगळ्या गोष्टींचा खऱ्या अर्थानं उपयोग या मैत्री ग्रुप जावलीच्या माध्यमातून केला गेला. आणि याच मैत्री ग्रुप जावलीची आज स्पर्धा रबर बॉल प्रीमियर लीग सन्माननीय आदरणीय अंकुश बाबा कदम साहेब यांनी पुरस्कृत केले आणि या स्पर्धेमधला एक छान क्षण टिपला जातोय. आठवणी येतात, आठवणी जातात, मोबाईलमध्ये कैद झालेल्या आठवणी नेहमी सोबत राहतात. चला मॅचला लगेच सुरुवात करा. डी कंपनी वेलकम, डी ग्रुप आपण स्पर्धेला लगेच सुरुवात करूयात, मॅचला लगेच सुरुवात करूयात. भैरवनाथ वॉरियर्स वॉन दी टॉस, भैरवनाथ फायटर वॉन दी टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट, म्हणजे त्यांनी टॉस जिंकलाय, गोलंदाजी घेण्याचा पहिला निर्णय त्यांनी घेतला. दे वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थोड्याच वेळामध्ये मैदान सजवलं जाईल. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे गुरुवारी अर्थातच या पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सदाबहार आवाज निलेशजी मर्ढेकर सर यांना आपण ऐकणार आहोत. तुम्हाला 2 चेंडू चॉईस दिले जातील. त्या 2 चेंडूमध्ये जर कोणता चेंडू हरवतोय, फुटतोय, तर तुम्हाला चॉईस चेंडू दिला जाणार नाही, याही गोष्टीकडे लक्ष द्या. बरेचसे नियम निलेशजी मर्ढेकर सर यांनी तुम्हाला सांगितलेत. LBW असेल या स्पर्धेमध्ये आहे. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू दिलेला आहे, त्यामध्ये फक्त बीमरसाठी तुम्ही रिव्ह्यू वापरू शकता. जर चेंडू गवतामध्ये हरवतोय तर तुम्ही हात वर करू शकत नाही. 4 धावा फक्त फलंदाज धावून घेऊ शकतो. या सर्व गोष्टी आहेत. 13वा खेळाडू, एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं महत्त्वाचं आहे, अन्यथा 2 धावांची पॅनल्टी. बाकी सर्व रिव्ह्यू या पंचांच्या खात्यामध्ये, ते जेव्हा हवेत तेव्हा रिव्ह्यूसाठी ते जाऊ शकतात. या सर्व गोष्टी आहेत आणि हे नियम आहेत या स्पर्धेच्या. नियमांचं पालन तुम्ही करायचं आहे. कंपल्सरी चेसिंग हा नियम तुमच्यासाठी आहे. त्यानंतर टॉप 6 मध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथे जर स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर ही खेळवली जाईल. पॉईंट सेम असले तरी सुपर ओव्हर. रन रेटचा विषय या स्पर्धेमध्ये नाही आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी आपण लक्षात घ्या आणि नंतर सामन्याला सुरुवात करा. त्याचबरोबर आणखीन काही नियम आहेत. क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला 6च खेळाडू सीमारेषे लगत लावण्याची मुभा आहे. बाकीचे खेळाडू हे आतमध्ये असले पाहिजे, याची आपण नोंद घ्या. परंतु बॅटिंग करताना तुम्हाला फक्त 11च खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना उतरवण्याची मुभा आहे. 12व्या खेळाडूला बॅटिंग मिळणार नाही, याची मित्रांनो आपण दक्षता